वेलकम टू परफेक्ट मॅथ्स प्रॅक्टिस. या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस थेरम मधला प्रॅक्टिस सेट 48 पाहणार आहोत. तर त्याआधी काही कन्सेप्ट्स आहेत ते आपण पाहूयात. तर सगळ्यात आधी इथे राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजे अ ट्रायंगल विथ वन राईट अँगल इज कॉल्ड राईट अँगल्ड ट्रायंगल. म्हणजे एखाद्या ट्रायंगल मध्ये एक राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल असतो, त्याला आपण राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणतो. हे बघा, इथे ट्रायंगल एबीसी मध्ये हे जो अँगल बी आहे तो राईट अँगल म्हणजे अँगल बी इज इक्वल्स टू 90 डिग्री. तर आपण हे अँगल ए बी सी ला राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये हे ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल बी राईट अँगल म्हणजे 90 डिग्री अँगल आहे, त्याला आपण ह्या सिम्बॉलने दाखवू शकतो. आणि ह्या ट्रायंगल मध्ये साइड बी सी आहे, हे ट्रायंगलची बेस आहे. हे साइड बी सी हे ट्रायंगलची बेस आणि ही जी साइड ए बी आहे त्याला आपण हाईट म्हणतो किंवा ह्या ट्रायंगलचा परपेंडिक्युलर पण म्हणतो. परपेंडिक्युलर का म्हणायचं? कारण हे जे साइड ए बी आहे ते साइड बी सी सोबत राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करते, म्हणून हे साइड ए बी साइड बी सी ला परपेंडिक्युलर आहे. आणि त्याच्यानंतर राहिली साइड ए सी, तर हे अँगल बी म्हणजे हे राईट अँगलच्या समोरची साइड म्हणजे ते ट्रायंगलची हायपोटेनियस. द साइड ऑपोजिट टू द राईट अँगल इज कॉल्ड हायपोटेनियस. म्हणजे हे 90 डिग्री राईट अँगलच्या समोरची साइड त्या ट्रायंगलची हायपोटेनियस म्हणजे हे ए सी आहे, हे ट्रायंगलची हायपोटेनियस. तर इथे द हायपोटेनियस ऑफ ट्रायंगल ए बी सी इज ए सी, साइड ए सी. मग ह्या ट्रायंगल एल एम एन मध्ये अँगल एल आहे 90 डिग्रीचा. अँगल एल इज इक्वल्स टू 90 डिग्री. हे 90 डिग्रीच्या समोरची साइड म्हणजे ते ट्रायंगलची हायपोटेनियस. द हायपोटेनियस ऑफ ट्रायंगल एल एम एन इज इक्वल्स टू आहे साइड एम एन. मग त्याच्यानंतर ह्या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल एक्स वाय झेड मध्ये अँगल वाय आहे 90 डिग्रीचा. तर हे 90 डिग्रीच्या समोरची साइड द साइड ऑपोजिट टू द राईट अँगल इज कॉल्ड द हायपोटेनियस. हे राईट अँगल अँगल वाय च्या समोरची साइड म्हणजे त्या ट्रायंगलचे हायपोटेनियस म्हणजे इथे एक्स झेड इज द हायपोटेनियस. त्यानंतर पायथागोरस थेरम म्हणजे काय? इथे डेफिनेशन दिलेली आहे. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल, फॉर एक्झाम्पल हे राईट अँगल्ड ट्रायंगल एबीसी मध्ये द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस म्हणजे ह्या ट्रायंगलचा हायपोटेनियस आहे ए सी. हायपोटेनियसचा स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू the sum of the squares of the other two sides. sum of the squares of the other two sides म्हणजे राहिलेल्या दोन साइड्सच्या स्क्वेअर्सची सम. म्हणजे इथे कोणती राहिली? साइड ए बी आणि साइड बी सी या दोन साइडच्या स्क्वेअरची सम म्हणजे बी सी चा स्क्वेअर प्लस ए बी चा स्क्वेअर. ह्याला म्हणायचं पायथागोरस थेरम. हे पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला. हे ए सी काय आहे? हे ट्रायंगलचे हायपोटेनियस म्हणजे हे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बी सी. बी सी आहे हे ट्रायंगलचा बेस म्हणजे बेस स्क्वेअर प्लस हे ए बी आहे हाईट स्क्वेअर. हे लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला तुम्हाला. 8th 9th आणि 10th साठी खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा. पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. तर चला तर मग आपण प्रॅक्टिस सेट 48 कडे वळूया. प्रॅक्टिस सेट 48 मधला फर्स्ट क्वेश्चन. इन द फिगर्स बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ यक्स. आपल्याला यक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर ह्याच्यामध्ये हे जे फर्स्ट ट्रायंगल दिलेला आहे एल एम एन, मग आपण इथे लिहू शकता इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल एल एम एन हा जो अँगल एम आहे 90 डिग्रीचा. अँगल एम इज इक्वल्स टू 90 डिग्री. 90 डिग्री अँगलच्या समोरची साइड म्हणजे त्या ट्रायंगलची हायपोटेनियस. मग आपण लिहू शकतो हेन्स साइड एल एन इज द हायपोटेनियस. मग आपण लिहू शकतो अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ह्या ट्रायंगलमध्ये 90 डिग्री अँगलच्या समोरची साइड म्हणजे हे एल एन आहे ह्या ट्रायंगलचे हायपोटेनियस. तर आपण इथे लिहू शकतो हायपोटेनियस स्क्वेअर एल एन चा स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर. ह्या ट्रायंगलचा बेस आहे एम एन
बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, हाईट आहे एल चा स्क्वेअर, हे एन ची लेंथ दिलेली आहे x, म्हणून x स्क्वेअर इज इक्वल्स टू एन ची लेंथ दिलेली आहे 24 म्हणजे 24 चा स्क्वेअर प्लस एम ची लेंथ दिलेली आहे 7 म्हणजे 7 चा स्क्वेअर. देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल्स टू 24 चा स्क्वेअर 576 प्लस 7 चा स्क्वेअर 49. देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल्स टू या दोघांचे ॲडिशन 625. हे स्क्वेअर बरोबरच्या पलीकडे गेल्याच्या नंतर स्क्वेअर रूट मध्ये येते, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 625. मग 625 चा स्क्वेअर रूट आहे 25. देअरफॉर x इज इक्वल्स टू 625 चा स्क्वेअर रूट आहे 25, म्हणजे 25 चा वर्ग 625. 625 चा स्क्वेअर रूट 25. मग x इज इक्वल्स टू 25. ह्याला युनिट काही दिलेलं नाही. हे बघा इथं फक्त 7 आणि 24, त्याच्या पुढे युनिट काही नाही. मग आपण लिहू शकतो 25 युनिट्स. ही आली x ची व्हॅल्यू. x इज इक्वल्स टू 25 युनिट्स. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर हे ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR मध्ये अँगल Q जो आहे 90 डिग्रीचा. मग आपण लिहू शकतो इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल, राईट अँगल्ड ट्रायंगल PQR, अँगल Q इज इक्वल्स टू 90 डिग्री. हे अँगल Q 90 डिग्रीचा आहे, म्हणजे 90 डिग्रीच्या अँगलच्या समोरचे साइड PR हे त्या ट्रायंगलचे हायपोटेनियस. मग आपण लिहू शकता हेन्स side PR is the hypotenuse. Then according to the Pythagoras theorem, पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ह्या ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीच्या समोरची साइड म्हणजे त्या ट्रायंगलचा हायपोटेनियस. इथे हायपोटेनियस आहे PR. मग आपण इथे लिहू शकता PR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर, बेस आहे PQ प्लस हाईट स्क्वेअर, हाईट आहे QR चा स्क्वेअर. हे मागे पुढे झाले तरीही चालेल. PQ चा स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर किंवा QR चा स्क्वेअर प्लस PQ चा स्क्वेअर लिहिले तरीही चालेल. मग व्हॅल्यूज पुट करायच्या. PQ ची लेंथ दिलेली आहे 41, हे 41 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ ची लेंथ दिलेली आहे 9 चा स्क्वेअर प्लस QR ची लेंथ x चा स्क्वेअर. x दिलेला आहे, आपल्याला इथे स्क्वेअर करायचा आहे म्हणून x स्क्वेअर. देअरफॉर 41 चा स्क्वेअर 1681. हे स्क्वेअर रूट तुम्हाला पाठ करायचे आहेत. मग त्याच्यानंतर 9 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 81 प्लस x स्क्वेअर. देअरफॉर 1681 हे लेफ्ट साइडचं प्लसचं बरोबरच्या डाव्या साइडला आल्याच्या नंतर होते मायनस, म्हणून -81 इज इक्वल्स टू x स्क्वेअर. हे 1681 मायनस 81 इज इक्वल्स टू 1600 इज इक्वल्स टू x स्क्वेअर. हे स्क्वेअर बरोबरच्या पलीकडे आल्याच्या नंतर होते स्क्वेअर रूट मध्ये येते इज इक्वल्स टू x. देअरफॉर हे स्क्वेअर रूट मध्ये हे बघा, हे फक्त 16 वर फोकस करा. अंडर रूट 16 च बाहेर आल्याच्या नंतर 4 आणि हे 2 झिरो मधला 1 झिरो बाहेर काढायचा, म्हणजे हे झालं 40 इज इक्वल्स टू x. ह्याला इथं फक्त 9 आणि 41 दिलेला आहे, युनिट काही नाही, म्हणून आपण इथे लिहू शकता x इज इक्वल्स टू 40 युनिट्स. त्यानंतर हा जो थर्ड ट्रायंगल दिलेला आहे ट्रायंगल DEF मध्ये, हा जो अँगल D आहे 90 डिग्रीचा आहे, म्हणजे हे ट्रायंगल DEF राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. मग आपण लिहू शकता इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल, इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल DEF, हा जो अँगल D आहे 90 डिग्री, अँगल D इज इक्वल्स टू 90 डिग्री. 90 डिग्रीच्या अँगलच्या समोरची साइड म्हणजे त्या ट्रायंगलची हायपोटेनियस, म्हणजे ह्या ट्रायंगल मध्ये साइड EF जे आहे ते आहे हायपोटेनियस. मग आपण लिहू शकता हेन्स हे साइड EF इज द हायपोटेनियस.
According to the Pythagoras theorem, पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग ह्या ट्रायंगल मध्ये आहे हायपोटेनियस EF चा स्क्वेअर इज इक्वल्स टू ह्याची बेस ED चा स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, हाईट आहे DF चा स्क्वेअर. मग व्हॅल्यूज पुट करायचे. देअरफॉर EF ची लेंथ दिलेली आहे 17 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू ED ची लेंथ दिलेली आहे x चा स्क्वेअर प्लस DF ची लेंथ दिलेली आहे 8 चा स्क्वेअर. देअरफॉर 17 चा स्क्वेअर आहे 289 इज इक्वल्स टू x स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर 64. देअरफॉर 289 ॲज इट इज, हे प्लस बरोबरच्या लेफ्ट हँड साईडला आल्याच्या नंतर मायनस होते, -64 इज इक्वल्स टू x स्क्वेअर. मग ह्याची सबस्ट्रॅक्शन केल्याच्या नंतर 289 - 64 इज इक्वल्स टू 225 इज इक्वल्स टू x स्क्वेअर. हे स्क्वेअर बरोबरच्या लेफ्ट हँड साईडला आल्याच्या नंतर स्क्वेअर रूट मध्ये 225 इज इक्वल्स टू x. 225 चा स्क्वेअर रूट आहे 15. मग आपण इथे लिहू शकता देअरफॉर 15 इज इक्वल्स टू x. ह्याला युनिट दिलेलं नाही म्हणून आपण लिहू शकता देअरफॉर x इज इक्वल्स टू 15 युनिट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन मध्ये दिलेला आहे इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल PQR. सगळ्यात आधी आपल्याला इथं राईट अँगल्ड ट्रायंगल काढून घ्यायचा आहे. हे ट्रायंगल PQR मध्ये अँगल P 90 डिग्रीचा, म्हणजे हा जो अँगल P आहे 90 डिग्रीचा आहे. मग त्याच्यामध्ये इफ लेंथ ऑफ PQ इज इक्वल्स टू 24 सेंटीमीटर, PQ ची लेंथ दिलेली आहे 24 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ PQR ची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर. देन फाइंड द लेंथ ऑफ सेग QR. आपल्याला QR ची लेंथ काढायची आहे. मग हे बघा, हे ट्रायंगल PQR मध्ये अँगल P 90 डिग्रीचा, म्हणजे हा ट्रायंगल राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. मग आपण इथे लिहू शकता इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल PQR, हा जो अँगल P आहे 90 डिग्रीचा. मग हे 90 डिग्रीच्या अँगलच्या समोरची साइड म्हणजे त्या ट्रायंगलची हायपोटेनियस. मग आपण इथे लिहू शकता हेन्स साइड QR is the hypotenuse. Then according to the Pythagoras theorem, पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ह्या ट्रायंगल मध्ये साइड QR आहे हायपोटेनियस. मग आपण इथे लिहू शकता हायपोटेनियस स्क्वेअर QR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस आहे PR चा स्क्वेअर प्लस हाईट आहे PQ चा स्क्वेअर. त्याच्यानंतर व्हॅल्यूज पुट करायच्या. आपल्याला QR ची लेंथ दिलेली नाही म्हणून आपण QR ॲज इट इज ठेवायचे इज इक्वल्स टू PR ची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर म्हणजे 10 चा स्क्वेअर प्लस PQ ची लेंथ दिलेली आहे 24 सेंटीमीटर म्हणजे 24 चा स्क्वेअर. देअरफॉर QR स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 चा स्क्वेअर 100 प्लस 24 चा स्क्वेअर 576. देअरफॉर QR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 प्लस 576 इज इक्वल्स टू 676. हे स्क्वेअर बरोबरच्या पलीकडे गेल्याच्या नंतर स्क्वेअर रूट मध्ये येते. देअरफॉर QR इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये 676. देअरफॉर QR इज इक्वल्स टू 26. आणि हे बघा इथे 24 ला युनिट दिलेला आहे सेंटीमीटर. हे लेंथ ऑफ PQ चे युनिट सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ PR चे युनिट सेंटीमीटर. म्हणून आपल्याला हे QR काढा म्हणले म्हणून ह्याचं पण युनिट द्यायचं सेंटीमीटर, 26 सेंटीमीटर. मग आपण इथे लिहू शकता देअरफॉर लेंथ ऑफ सेग QR इज 26 सेंटीमीटर. त्यानंतर थर्ड क्वेश्चन इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल
यल यम एन, ह्या ट्रायंगल यल यम एन मध्ये अँगल यम 90 डिग्रीचा, म्हणजे हा जो अँगल यम आहे 90 डिग्रीचा अँगल आहे. इफ लेंथ ऑफ यल यम इज इक्वल्स टू 12 सेंटीमीटर, यल यम ची लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर. मग त्याच्यानंतर यल यम एन, हे इकडं यल आणि इकडे एन जरी लिहिलं तरीही चालेल. मग हे यल यम ची लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ यल एन ची लेंथ दिलेली आहे 20 सेंटीमीटर. मग फाइंड द लेंथ ऑफ सेग यम एन, आपल्याला सेगमेंट यम एन ची लेंथ फाइंड आउट करायचं आहे. मग हे बघा, हे ट्रायंगल यल यम एन मध्ये अँगल यम 90 डिग्रीचा आहे, म्हणजे हे ट्रायंगल राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. मग आपण इथे लिहू शकता, इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल यल यम एन angle m is equals to 90 degree. Hence 90 डिग्री अँगलच्या समोरची साइड त्या ट्रायंगलची हायपोटेनियस. हेन्स साइड LN is the hypotenuse. Then according to the Pythagoras theorem, पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हे ट्रायंगल मध्ये यल एन आहे हायपोटेनियस, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर. हे ट्रायंगलची बेस आहे यम एन, मग यम एनचा स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, हाईट आहे यल एम, मग यल एमचा स्क्वेअर. देअरफॉर यल एन ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 20, 20चा स्क्वेअर इज इक्वल्स टू यम एन ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही, हेच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग हे ॲज इट इज ठेवायचे, यम एन स्क्वेअर प्लस यल एम ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 12, म्हणजे 12चा स्क्वेअर. मग 20चा स्क्वेअर 400 इज इक्वल्स टू यम एनचा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर आहे 144. देअरफॉर हे 400 ॲज इट इज, हे प्लस 144 लेफ्ट हँड साईडला आल्याच्या नंतर मायनस होते, मायनस 144 इज इक्वल्स टू यम एनचा स्क्वेअर. ह्याची सबस्ट्रॅक्शन केल्याच्या नंतर 256 रिमेनिंग राहतात, इज इक्वल्स टू यम एनचा स्क्वेअर. हे स्क्वेअर इज इक्वल्स टूच्या लेफ्ट हँड साईडला आल्याच्या नंतर स्क्वेअर रूटमध्ये, मग हे स्क्वेअर रूटमध्ये 256 इज इक्वल्स टू यम एन. 256चा स्क्वेअर रूट आहे 16, मग आपण इथे 16 लिहू शकता. 16चा वर्ग 256 इज इक्वल्स टू यम एन. हे बघा, इथे लेंथ ऑफ यल एमची युनिट दिलेला आहे सेंटीमीटर आणि यम एनचं पण युनिट दिलेलं आहे सेंटीमीटर. मग आपण हे लेंथ ऑफ यम एन ला सेंटीमीटर युनिट देऊ शकतो. देअरफॉर लेंथ ऑफ यम एन इज इक्वल्स टू 16 सेंटीमीटर. आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हणलेला आहे फाइंड द लेंथ ऑफ सेग यम एन, तर आपण इथे लिहू शकतो, देअरफॉर द लेंथ ऑफ सेग यम एन इज 16 सेंटीमीटर. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन आहे, द टॉप ऑफ अ लॅडर ऑफ लेंथ 15 मीटर reaches a window 9 meter above the ground. What is the distance between the base of the wall and that of the ladder? हे असे क्वेश्चन थोडं करून वाचायचं. हे क्वेश्चन मध्ये काय म्हणलेलं आहे, टॉप ऑफ अ लॅडर ऑफ लेंथ 15 मीटर रिचेस अ विंडो, म्हणजे 15 मीटर लेंथची लॅडर आहे आपल्याकडे, शिडी 15 मीटरची आहे. रिचेस अ विंडो 9 मीटर अबव द ग्राउंड, म्हणजे हे बघा, हे जे ग्राउंड आहे, हे जे ग्राउंड आहे, ग्राउंड पासून 9 मीटरच्या अबव इथे एक विंडो आहे. हे ग्राउंड पासूनचं हे विंडोचं डिस्टन्स दिलेलं आहे 9 मीटर. द टॉप ऑफ अ लॅडर ऑफ लेंथ 15 मीटर रिचेस अ विंडो 9 मीटर अबव द ग्राउंड. ही जी लॅडर आहे 15 मीटर लेंथची, हे लॅडरचं टॉप विंडोला रीच करायला लागले, म्हणजे विंडो पर्यंत पोहोचायला लागले. तर आपल्याला हे वॉल, हे बघा, ह्याच्यामध्ये हे जे आहे वॉल आणि ही जे आहे लॅडर आणि हे विंडो, ग्राउंड, हे बेस ऑफ द वॉल, बेस ऑफ द लॅडर.
हे ग्राउंड पासून 9 मीटर डिस्टन्सवर इथे विंडो आहे, म्हणजे हे विंडोचं ग्राउंड पासूनचं डिस्टन्स दिलेलं आहे 9 मीटर. मग हे 15 मीटर लेंथची लॅडर आहे, हे लॅडरचे जे टॉप आहे ते विंडोपर्यंत रीच करायला लागले. तर आपल्याला काय म्हणलं आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल. हे बेस ऑफ द वॉल, हे वॉलचा बेस अँड दॅट ऑफ द लॅडर, हे लॅडरचा बेस, ह्या दोघांच्या बेसमधला आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. हे बघा इथे तुम्ही नोटीस केलात तर ही जे वॉल आहे, वॉलमुळे ग्राउंडसोबत हे इथे राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार व्हायला आहे. तर इथे राईट अँगल ट्रँगल आपण घेऊ शकतो. हे ट्रँगलला आपण नाव दिलात, फॉर एक्झाम्पल हे PQR. हे ट्रँगल PQR मध्ये, हे बघा इथे ट्रँगल PQR, हे ट्रँगल PQR मध्ये अँगल Q 90 डिग्रीचा, हे 90 डिग्री अँगलच्या समोरची साईड म्हणजे त्या ट्रँगलचा हायपोटेनियस. ह्याच डायग्रामला तुम्ही असंही काढू शकता. हे बघा हे ट्रँगलमध्ये हे PQ, हे आपण हे ट्रँगलला नाव दिले PQR. इकडे बघा हे वॉल, हे जे वॉल, लॅडर अँड ग्राउंड फॉर्म अ राईट अँगल्ड ट्रँगल. मग आपण त्याला PQR नाव दिलं. मग आपण लिहू शकता इन अ राईट अँगल्ड ट्रँगल PQR, हा जो अँगल Q आहे 90 डिग्रीचा, अँगल Q इज इक्वल्स टू 90 डिग्री. मग आपण लिहू शकता हेन्स साइड PR इज द हायपोटेनियस. मग अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम, हे 90 डिग्रीच्या समोरची साइड म्हणजे ट्रँगलचा हायपोटेनियस. मग आपण इथे लिहू शकतो PR स्क्वेअर इज इक्वल्स टू, हे ट्रँगलचा बेस आहे QR स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, हाईट आहे PQ. मग इथे व्हॅल्यूज पुट करायची. PR ची लेंथ दिलेली आहे 15, 15चा स्क्वेअर इज इक्वल्स टू QR आपल्याला दिलेलं नाही, ते ॲज इट इज लिहून घ्यायचं. QR स्क्वेअर प्लस PQ ची लेंथ दिलेली आहे 9, 9चा स्क्वेअर. मग 15चा स्क्वेअर 225 इज इक्वल्स टू QR चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर 81. देअरफॉर हे 225 ॲज इट इज प्लस 81 लेफ्ट हँड साईडला आल्याच्या नंतर होते -81 इज इक्वल्स टू QR चा स्क्वेअर. हे दोघांची सबस्ट्रॅक्शन 225 मायनस 81 सबस्ट्रॅक्शन होते 144 इज इक्वल्स टू QR चा स्क्वेअर. हे स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला आल्याच्या नंतर स्क्वेअर रूट मध्ये 144 इज इक्वल्स टू QR. हे 144 स्क्वेअर रूट आहे 12चा. मग आपण इथे लिहू शकतो 12 इज इक्वल्स टू QR. देअरफॉर QR इज इक्वल्स टू 12. इथे युनिट मीटर दिलेला आहे, मग आपण इथे युनिट घ्यायचं मीटर. मग याच्या नंतर सर्वात खाली तुम्ही लिहू शकता, ह्याच्या खाली लिहायचं आहे, मला जागा नाही म्हणून मी इथे लिहायले. देअरफॉर क्वेश्चन विचारलेलं आहे व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड दॅट ऑफ द लॅडर. द डिस्टन्स बिटवीन द base of the wall and that of the ladder is 12 मीटर. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. Thanks for watching and I'll see you in the next video.